असं बऱ्याच वेळा म्हणतात की मराठीमध्ये काही सिनेमे हे केवळ अनुदान लाटण्यासाठी केले जातात. हा, म्हणजे तुम्ही आता झाला बोभाटासारखा सिनेमा बघितलात ना तर तुम्हाला हे म्हणणं पटेल सुद्धा. नाही, काय आहे की 3-4 ओळखीचे कलाकार घ्यायचे, मग काय करायचं तर ग्रामीण पार्श्वभूमी असलेली एखादी कथा निवडायची, मग मग 65 संवाद लिहायचे, मग त्या 65 संवादांच्या आधेमध्ये संवाद लिहायचे आणि उरकून टाकायचा सिनेमा. बरं, वर आपण प्रबोधन वगैरे करतोय असं भासवण्यासाठी त्यामध्ये हागणदारी मुक्त गाव, आदर्श गाव योजना, जलयुक्त शिवार वगैरे वगैरे अशा गोष्टी पेरायच्या. काही नाही हो, अशी ही येड्यांची जत्रा आहे ना आपल्या मराठीत खूप आहे. आणि लोकांना फक्त टाइमपास हवा असतो या एका गैरसमजुतीतून हे असे सिनेमे आपल्या माथी मारले जातात. आणि दुर्दैवाने यापुढे सुद्धा या अशा सिनेमांचा बोभाटा वाढतच जाणार. आता या सिनेमाची कथा वगैरे मी काही सांगत नाही, कारण तशी गरजच नाहीये. तुम्ही ट्रेलर बघा, तुमच्या लक्षात येईल की काय गोंधळ आहे ते. संजय खापरे, भाऊ कदम आणि कमलेश सावंत ही यातली महत्वाची मंडळी आहेत. आणि त्यांच्या सोबत मयुरेश पेम आणि मोनालिसा बागल ही जोडी सुद्धा आहे. पहिल्यापासून कधी सरळ वागला ना. तुम्हाला वाटतं आता बरे होते. ते मालामाल विकलीमध्ये नाही का रितेश देशमुख आणि रीमा सेन होते. नायक नायिका पाहिजे आपल्याला, काही पण झालं तरी. केवळ या हट्टापायी या दोघांना घेतलंय, त्यामुळे ते दोघे जण मध्ये मध्ये येत राहतात. बरं, नायक नायिका आहेत म्हणजे मग रोमॅन्टिक गाणं झालं पाहिजे, म्हणून मग पैंजण नावाचं एक गाणं घुसवलंय. नाही, तुम्ही ते गाणं खरंच युट्यूबवर जाऊन बघा. म्हणजे सैराट या सिनेमाचा किती खोलवर परिणाम आपल्या इंडस्ट्रीवर झालाय ना तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आता सैराटमध्ये होतं म्हणून मग त्यांनी सुद्धा स्लो मोशनमध्ये शूट केलंय. अजय गोगावले सारखा आवाज काढायचा प्रयत्न केलाय. नाही, सगळंच हास्यास्पद झालंय. दिलीप प्रभावळकर यांनी हा सिनेमा का केला असेल हा सुद्धा एक प्रश्न आहे. म्हणजे असं काही भूमिकेत आव्हान वगैरे अजिबात नाहीये. आता आबा टिपरे ही व्यक्तिरेखा कशी होती तसंच हे अप्पा कॅरेक्टर आहे. हा, म्हणजे वीक थोडा वेगळा आहे, पण बाकी ते भिंगाचा चष्मा वगैरे वगैरे सगळं तसंच आहे. आणि अशा प्रकारच्या कॅरेक्टरमध्ये प्रभावळकर जी काही नेहमी कॉमेडी करतात ना तोच नेहमीचा प्रकार इथे सुद्धा आहे. बाकीच्या कलाकारांनी विनोदी जागा काढायचा मध्ये मध्ये प्रयत्न केलाय, पण ते तरी किती पुरेसे पडणार ना. बाकी पार्श्वसंगीत वगैरे भडकच आहे. म्हणजे तसं म्हटलं तर सगळा सिनेमाच भडक आणि लॉजिक नसलेलाच सगळा प्रकार आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला येड्यांची जत्रासारखी सिनेमे बघून खूप खदा वगैरे हसायला येत असेल तर तुम्ही हा झाला बोभाटा बघू शकता. तर या झाला बोभाटाला मी देतोय 1 पॉपकॉर्न. हे झालं सिनेमाबद्दल, पण आता आमच्याबद्दल म्हणजे अद्भुत चॅनलबद्दल. अद्भुत चॅनलवर तुम्ही पॉपकॉर्न पे चर्चा बघता, रिव्ह्यूज आणि इंटरव्ह्यूज बघता. गेल्या वर्षीप्रमाणे या नवीन वर्षात सुद्धा आमचे हे व्हिडिओज तुम्ही नक्की लाईक करा, नक्की शेअर करा, नक्की आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना सांगा की सबस्क्राईब करा. झाला बोभाटा.